गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज मी तुम्हाला दाखवणार आहे सकाळपासून ते रात्रीपर्यंत डेली रुटीन. चला तर दिवसाची सुरुवात करूया. सकाळी बाहेर बघितलं तर खूप छान व्ह्यू होता. थोडा व्ह्यूचा आनंद घेतला. त्यानंतर लगेच ब्रश करायला घेतलं. तोपर्यंत माझं छोटं बाळ म्हणजे साई उठलेला होता. तो उठला तर त्याचं असं म्हणणं राहतं की मी त्याला लगेच उचलून त्याचे लाड करावे. मग ब्रश करता करता त्याचे थोडे लाड केले आणि लगेच मी माझ्या कामाला लागले. मग मी लगेच माझी भांडी लावायला घेतले. भांडी लावता लावता त्याच्यासोबत खेळणं पण चालू होतं. साई उठला तर साईला लगेच गरम दूध पाहिजे म्हणून लगेच साईला गरम दूध करून घेतले. त्यानंतर मी आमचे आऊ उठले होते तर आमच्या दोघांसाठी चहा ठेवला. चहा उकळतो तोपर्यंत आमच्या आऊने ब्रश वगैरे केलं. तोपर्यंत मी चहा घेऊन गेले त्यांच्यासाठी आणि आम्ही दोघांनी सोबत चहा एन्जॉय केला. नंतर मी लगेच आंघोळ करायला गेले आणि माझी आंघोळ होईपर्यंत साई त्याच्या बाबासोबत खेळत होता. मग माझी आंघोळ झाली तर बघू शकता तुम्ही माझी डेली स्किन केअर रुटीन. सगळ्यात आधी मी माझ्या फेसवर सनस्क्रीन लावली. माझी फेवरेट सनस्क्रीन आहे बघा. चेहऱ्यावर पूर्ण डीप केली. त्यानंतर पूर्ण चेहऱ्यावर दोन्ही हातांनी ब्लेंड करून घेतली. त्यानंतर माझी फेवरेट कलरची रेड टिकली ती लावून घेतली. तर बघू शकता टिकलीना चेहऱ्याला किती सुंदर लुक आला आहे. त्यानंतर मी माझा फेवरेट म्हणजेच लिप बाम, जो की तो सगळ्यांचा असू शकतो पण माझा थोडा जास्तच आहे. तर बघू शकता मी माझ्या नोटांवरती लिप बाम लावून घेतला. त्याला छान करून घेतलं. तर बघू शकता हे आहे माझं छोटंसं देवघर. तर आता चालू आहे श्रावण. महादेवाच्या पिंडीला तर काही आंघोळ घालता येत नाही. बाकीच्या देवांना आंघोळ वगैरे घालून घेतली. त्यांना हळद कुंकू व्हायला लगेच देवाला नमस्कार केला. शेजारच्या ताईकडे खेळत होता तोपर्यंत मी कपडे धुवून घेतले. नंतर कपडे सुकवायला टाकले. तर तुम्ही बघू शकता. त्यानंतर साईला जेवण करायला घेतलं. साईचं जेवण म्हणजेच माझ्यासाठी खूप मोठा टास्क असतो. त्यामुळे साईसोबत खेळत खेळत त्याला त्याचे लाड करत करत त्याला जेवू घालावं लागतं. हे तर तुम्ही टाईमला चहा आणि थोडं स्नॅक्स एन्जॉय केलं. तर असा होता आमचा दिवस.